मी डॉक्टर अवनीश गुप्ते. मी माझे आता रिसेंटली केलेले ऑपरेशन्स पेशंट, स्पाइनचे ऑपरेशन पेशंट्स आहे माझे. आणि आता हे सगळे आत्ताचे पेशंट आहे ऑपरेट केलेले, एक 3-4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वीचे. आणि काय तर आजकाल ऑपरेशन झाले तेच पेशंट आहेत, तर त्यांना काहीतरी सांगायचे आणि त्यांचे अनुभव आपण बघू. 2 दिवस झाले. 2 दिवस पूर्वी त्यांच्या लंबर स्पाइनच्या कमरेचे मणक्याचे ऑपरेशन झाले. तुमचं कधी झालं? 5 दिवसापूर्वी ऑपरेशन झालंय विनायक हॉस्पिटलमध्ये इथेच. तुमचं कधी झालं? दुपारी. आज झालाय, आज दुपारी झाला. 1 तासापूर्वी त्यांचे शुद्धीवर आले आणि आता चालायला लागले. चालून दाखव ना. आत्ताच ऑपरेशन झालंय. या परत या. मोकळा वाटतंय का? पाय मोकळे झाले का? तुमचं 4 ठिकाणी गॅप होता ना, 4 मणक्याचा होता. फक्त सांगायचे एमआरआय मध्ये 2-3 ठिकाणी 4 दिसले मला. मी 4 ठिकाणी गमावलं होतं. तुमचं उद्या आहे हाच काय नाही, उलट तुमच्या यांच्यापेक्षा छोटा आहे. तुमचं 4 ठिकाणी होतं, तुमचं 2च ठिकाणी आहे. ठीक आहे, छोटा आहे पण 1 तासात ते चालतात. 1 तासात तुम्ही जाणार, काय टेन्शन नाही. तुमचं कधी झालं? आमचं 2 दिवस अगोदर, पण ते काल झालं ऑपरेशन. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. 4 दिवस, 1 दिवस उद्या करायचे. आत्ता झालंय 5 दिवस आणि 3 दिवस. इकडे लंबर स्पाइनचे पेशंट आहे, ह्याच कंबरेचे पेशंट आहे आणि सगळे खुश आहेत. आता येत नव्हतं, कालचं झोपलं तरी झोप लागत नव्हती. असं पाय चलवायचं घसर नाही. एका कुशी झोपले तरी माझी झोप लागणार नाही. एक तर डॉक्टर केले हे केले तरी मला गुण आला नाही. तरी मी पाक कंटाळून गेले. गोळ्या खाल्ल्या का नाही तरी माझं तोंड हात पाय सुजणार. सगळं करून बसले तरी असं मला डॉक्टर कुठेच भेटलं नाही. मी मुंबई पातूर गेले आणि ह्याला गेले, मुंबईला गेले, फलटणला गेले, कुठलं सुद्धा राखलं नाही. लेप गाठला हे केला तरी मला काही सुद्धा गुण आला नाही. पहिले चालताना काय त्रास व्हायचे? कितना इतवर गेली की बसायची. आता चालून दाखवा. काळे, राहणार चंदनगर. मला 4-5 वर्षापासून हा आजार आहे. हजारो दवाखान्यात मी उपचारासाठी गेलो, पण कुठल्याही डॉक्टरनं मला सांगितलं नाही की याचा MR करून बघा तुम्ही काय आजार आहे तो. नुसतं आपलं औषध गोळ्या करून स्वतःच पैसे घेऊन आम्हाला पाठवून देत असे. आणि नंतर मग आम्ही माझ्या जोडीदारानं नोबेलमध्ये त्याचा उपचार घेतला आणि गुप्ते डॉक्टरकडून ते बरे झाले. त्यांनी मला सांगितलं की बाबा असा उपचार गुप्ते डॉक्टर करतात म्हणून. मग आम्ही परवा दिवशी ॲडमिट झालो. आज ऑपरेशन केलं आणि चालायला लागलो. तर या मणक्यावरच्या आजाराचा अपप्रचार बाजारात होतोय. काही नसतं, फक्त कुठं नस चोकप, कुठं काय चक्ती सरकणं, थोडं प्रकार असतात. मणका एकदम तुटला तर माणूस जगूच शकत नाही. पण या थोड्या गोष्टीवर इलाज आहे. पण लोक त्याचा फार अपप्रचार करतात, त्यामुळे लोक या गोष्टीकडे जायला घाबरतात. तर तसं घाबरायचं काही कारण नाही. फक्त चोकअप असतं, चोकअप काढलं जातं, माणूस लगेच बरा होतो. तुम्हाला काय पहिले त्रास होत होता? सगळी पाठीमागची बाजू दुखायची, मांड्याची पाठीमागची बाजू दुखायची, कधी कंबर दुखायची, कधी गुडघ्याची बाजू दुखायची. आणि आता ऑपरेशन होऊन तुम्हाला 2 तास झालेले आहेत, 2-3 तास बंद झालं दुखायचं. काय तुमचं काय त्रास होतोय तुम्हाला? कमरेपासून पाय दुखतो आणि गुडघा भयंकर दुखतो. एक कधीपासून त्रास आहे? झालं 15 वर्ष झालं. काय काय केलं याच्यासाठी तुम्ही उपाय? स्टोन पाय केले, ते डॉक्टर
औषधं देतात, गायडन्स मिळालं नाही, प्रॉपर गायडन्स मिळायला पाहिजे. MRI करा, हे काही मिळत नाही. त्यामुळे आपण किती दिवस सफर होतो. त्याच वेळेच्या वेळी जर गायडन्स मिळालं त्यापूर्वीच आमचं ऑपरेशन होऊन गेलं असतं. पण तसं होत नाही, आमचं दुर्दैव की हे जे डॉक्टरांकडनं आपल्याला लवकर माहिती मिळायला पाहिजे ते मिळत नाही, हेच दुर्दैव आहे. आणि आता मला मिळाल्यानंतर मी उशीर न करता इकडं आले. उद्या माझं ऑपरेशन आहे. मला भीती भयंकर वाटते, पण या लोकांचं ऐकून मला खूप मोठा धीर आलेला आहे. आता तुम्ही विनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात. आता तुमचे उद्या ऑपरेशन होणार आहेत. तुम्ही ह्यांच्यासारखंच 2 तासांनी तुम्हाला चालवणार. तुमचा कधीपासून त्रास होत होता? मला 3-4 वर्ष त्रास होतो. आता कसं आहे? आता बरं वाटतं. ऑपरेशन कधी झालं आहे? 4-5 वर्ष. किती त्रास होत होता? काय काय दुखत होता? मला असं मी असं 6 महिने एकच खुशी होत होतो. आता चालून दाखवा मला. आता तो त्रास जाणवतो का परत? नाही, मुंग्या वगैरे कमी झाल्या. ठीक आहे, चला.